नमस्कार, भाग्यश्री रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजची आपली रेसिपी असणार आहे म्हैसूर पाक कसा तयार करायचा। हा म्हैसूर पाक करायला अतिशय सोपा आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या वाटीने कशा पद्धतीने प्रमाण घ्यायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे न घाबरता तुम्ही हा म्हैसूर पाक नक्की ट्राय करून पहा, अजिबात चुकणार नाही। प्रथम आपण साहित्य पाहूया। हे प्रमाण मी सगळं या वाटीने मोजून घेतलेलं आहे। एक वाटी भरून इथे बेसन घेतलेलं आहे। बेसन मी छान चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर एक वाटी साखर, एक वाटी साजूक तूप लागेल। त्यानंतर इथे लागणार आहे अर्धी वाटी पाणी आणि 1/4 कप म्हणजे आपला जो तेलाच्या किटलीमध्ये असणारा जो चमचा आहे त्या चमच्याने 2 चमचे तेल आपल्याला लागणार आहे। इथे मी गॅसवर एक पातेलं तापत ठेवलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला तूप आणि तेल जे आपण घेतलेलं आहे ते इथे पातेल्यामध्ये टाकून गरम करण्यासाठी मंद गॅसवर ठेवून द्यायचे। आता हे पातेलं मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते आणि इथे आपल्याला म्हैसूर पाक तयार करण्यासाठी एक जाड तळाचं पॅन किंवा कढई तुम्ही वापरू शकता। त्यामध्ये घालून घ्यायची आहे 1 वाटी भरून साखर। आता आपल्याला याचा पाक करायचा आहे। त्यामध्ये घालायचे अर्धी वाटी पाणी। आता पाक होतोय तोवर मी इथे केकचं टीन घेतलेलं आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्लेटवर एखादी प्लेट किंवा ताट ग्रीस करून बाजूला ठेवून द्या, कारण ही प्रोसेस करायला खूप झटपट करायची असते, त्यामुळे ही तयारी आपण आधीच करून ठेवायची आहे। इथे आपला पाक तयार झालेला आहे। एकतारी पाक इथे आपल्याला करायचा आहे, खूप जास्त कडक पाक करायचा नाही। थोडा पाक चिकट झाला की गॅस 2 मिनिट बंद करून यावरती जे 1 वाटी बेसन होतं ते मी याच्यामध्ये टाकून छान असं याच्या गुठळ्या फोडून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता इथे पॅन मध्ये अशा पद्धतीने हलवत मी याच्या गुठळ्या फोडून हे पीठ एकदम मऊ केलेलं आहे। त्यानंतर मी पुन्हा गॅस चालू केलेला आहे आणि इकडे आपले तूपही छान गरम झाले। आता हे तूप थोडं थोडं करून मी या पिठावरती घालत हे सगळं मिसळून घेत जाणार आहे। अशा पद्धतीने असं गरम तूप यावर घातल्यावरती या पिठाला छान मस्त जाळी पडत जाणार आहे आणि आपला म्हैसूर पाक खूप जाळीदार तयार होतो। तूप गरमच पाहिजे, खूप जळकं तूप घालायचं नाही आणि खूप थंडही नाही। व्यवस्थित गरम असलेलं तूपच आपल्याला या पिठावरती घालायचंय, जेणेकरून हे पीठ व्यवस्थित भाजलं जातं आणि त्याला जाळीही छान पडते। अशा पद्धतीने थोडं थोडं तूप टाकत मी हे सगळं मिश्रण ढवळून घेते। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हे कंटिन्यूअस ढवळून घ्यायचंय। जर तुम्ही हे सोडून दिलं तर खालून आपलं हे म्हैसूर पाकाचं जे पीठ आहे ते लालसर पडून जाईल, त्यामुळे हे कंटिन्यूअस ढवळत राहायचे जोपर्यंत आपण त्यामध्ये तूप टाकते। तुम्ही पाहू शकता मी तूप टाकलं की ते तूप हे पीठ छान शोषून घेते, त्यानंतरच मी इथे दुसरं तूप याच्यावर घालून घेते। अशा पद्धतीने थोडं थोडं करून हे सगळं तूप आपल्याला यामध्ये जिरवायचं आहे की जोपर्यंत आपलं पीठ तूप शोषतंय तोपर्यंत हे तूप व्यवस्थित याच्यावर ओतत राहायचंय। पाहू शकता तुम्ही इथे म्हैसूर पाकाला किती छान जाळी पडत चाललेली आहे। आधी कसा होता आपला पीठ आणि आता कसा आहे तुम्ही इथला फरक पाहू शकता। आता माझं बऱ्यापैकी तूप घालून झालेलं आहे, अगदी थोडंसं तूप शिल्लक आहे आणि तुम्ही साईडला पाहू शकता की पॅन मध्ये तूप सोडत आहे हे पीठ। याचा अर्थ आता हे मिश्रणाने तूप व्यवस्थित ॲब्झॉर्ब केलेलं आहे। इथे मी सगळं तूप एकाच वेळेस थोडं राहिलेलं टाकून देते आणि तुम्ही पाहू शकता हे तूप इथे पॅन मध्ये कसं साईडला दिसतंय। आता ही प्रोसेस झटपट करायची। आता आपलं हे तूप व्यवस्थित घालून झालेलं आहे। आता हे आपण केक टीन जो घेतलेला आहे ग्रीस करून त्यामध्ये हे मिश्रण आपण शिफ्ट करायचे। असं ओतून घ्यायचं, तुपासहच आपण हे ओतून घ्यायचंय आणि यातलं एक्स्ट्रा तूप मी नंतर साईडला काढून घेणार आहे। अशा पद्धतीने हे जास्त दाबायचं नाही, थोडंसं लेवलिंग करायचंय
हे एक एक्सेस तूप मी साईडला काढून घेते। आता हे छान थंड करून घ्यायचे 10-15 मिनिट आणि नंतर आपण याला कट करून घेणार आहोत। इथे पाहू शकता आधी किती तूप दिसत होतं, आता सगळं तूप हे ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे म्हैसूरने। आता आपण ह्याला व्यवस्थित कट लावून घ्यायचे। इथे पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे कट लावून घेतलेत। आता हे छान थंड करून घेतले मी अर्धा तास। पाहू शकता आपले किती छान पीसेस इथे तयार झालेले आहेत। आता तुम्हाला यामध्ये जरी तूप दिसत असेल तरी पण नंतर काही थोड्या वेळाने हे तूप हे म्हैसूर सगळं ॲब्झॉर्ब करून घेते आणि त्यामुळे आपला म्हैसूर पाक अतिशय मऊ तोंडात विरघळणारा तयार होतो। त्यामुळे जरी तुपट दिसत असलं तरी पण घाबरून जायची काहीच गरज नाही, नंतर आपोआप तूप ॲब्झॉर्ब करून घेते हे म्हैसूर पाक। इथे तुम्ही पाहू शकता म्हैसूर पाक इथे मी छान सर्व केलाय। हा म्हैसूर पाक तुम्ही घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटूया अशाच पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।